नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी के नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेतील उपयुक्त असे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की हमखास परीक्षेला विचारले जातात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न: काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. उज्जैन हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उज्जैन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिप्रा. गोबर गॅस मध्ये प्रामुख्याने काय आढळते? गोबर गॅस मध्ये प्रामुख्याने काय आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिथेन. इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते? इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते? तर मधुमेह या रोगाच्या उपचारात वापरले जाते. बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन सी. नेक्स्ट पॉइंट: बिंकमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून राष्ट्रीय गीत घेतले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आनंदमठ. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? विकास परिषदेचे अध्यक्ष विचारलेले आहे, तर पंतप्रधान असतात. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरी. पुढील प्रश्न: महाबळेश्वरचा माथा समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1438 मीटर. ताडोबा अभयारण्याची स्थापना केव्हा झाली? तर 1955 साली झालेली आहे. पोगल कोणत्या राज्याचा सण आहे? तर पोगल हा तामिळनाडू या राज्याचा सण आहे. नेक्स्ट पॉइंट: राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय चित्रपटाचे निर्माते कोण होते? तर दादासाहेब फाळके हे होते. युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 12 जानेवारीला युवा दिन साजरा केला जातो. करो या मोरो चा नारा कोणी दिला? तर महात्मा गांधी यांनी दिला. नेक्स्ट पॉइंट: जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे घडला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1919 साली अमृतसर या ठिकाणी घडलेला आहे. मारो फिरेंगे को हा नारा कोणी दिला? तर मंगल पांडे यांनी दिलेला आहे. वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी दिली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न: सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8. डेसिबल हे कशाचे एकक आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस. पुढील प्रश्न: कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हॅन्सन. रडारमध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात? रडारमध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात? तर याचे योग्य उत्तर आहे विद्युत चुंबकीय लहरी. संत्र्यामध्ये कोणते विटॅमिन अधिक प्रमाणात असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विटॅमिन सी. पुढील प्रश्न: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्म ठिकाण कोणते? तर नाशिक हे जन्म ठिकाण आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. ऐक्यवर्धिनी या सभेची स्थापना कोणी केली? ऐक्यवर्धिनी या सभेची स्थापना कोणी केली? वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली आहे. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करतात. पुढील प्रश्न: 1 जूल म्हणजे कॅलरी ऊर्जा होय. 1 जूल म्हणजे किती कॅलरी ऊर्जा होय? तर 4.2 कॅलरी ऊर्जा होय. मंदा विरहित शेतीचे वैज्ञानिक नाव कोणते? मंदा विरहित शेतीचे वैज्ञानिक नाव कोणते? तर हायड्रोपोनिक्स हे नाव आहे. वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक आहे? वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक आहे? तर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. पुढील प्रश्न:
आवाज थोडा कमी जास्त होत आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडं सॉरी. केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता? तर अर्जुन पुरस्कार केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जातो. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? तर डॉक्टर होमी भाभा यांना म्हणतात. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांची सर्च संस्था कुठे आहे? तर गडचिरोली या ठिकाणी आहे. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क जीवनसत्व. कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो? तर दूध हा पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखला जातो. हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर ड जीवनसत्व आवश्यक असते. पुढील प्रश्न. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपट सृष्टीचे जनक म्हणतात. दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य आहे. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1962 साली महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झालेली आहे. कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर करडईचे तेल हे उपयुक्त आहे. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी होतो? पोलाद या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी होतो. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? तर 0.04% असते. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्नाचे उत्तर चुकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील प्रश्न. 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर या पक्षाचं नाव आहे फॉरवर्ड ब्लॉक. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक यांनी लावलेला आहे. रामायण कोणी लिहिले? महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 34. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा जिल्हा आहे. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? 0°C. धातूचा राजा कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोनी. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त यांनी केलेली आहे. बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात? सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात? तर पांढऱ्या पेशींना म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिवलन. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, नोट करून घ्यावे. पुढील प्रश्न. राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? तर 250 इतकी असते. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 48. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? योग्य उत्तर आहे 288. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महानदी. भारताचे संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 भारताचे संविधान लागू झालेलं आहे. आपल्या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान आहे, त्यांच्या मसुदी समितीमार्फत. महाराष्ट्रात भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर महाराष्ट्राने भारताचा 9.7% भाग व्यापलेला आहे. पुढील प्रश्न. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? रवींद्रनाथ टागोर हे आहेत. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. रामचरितमानस कोणी लिहिला? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तुलसीदास यांनी लिहिलेला आहे.
LPGचा पूर्ण विस्तार काय आहे? आपण LPG गॅस असतो ना, त्याचा पूर्ण विस्तार काय आहे? लिक्विड पेट्रोलियम गॅस. अमरकंटक हे कोणत्या नदीचे उगम स्थान आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नर्मदा. पहिला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मदर तेरेसा. पुढील प्रश्न, राष्ट्रपतींना कोण शपथ देतो? राष्ट्रपतींना कोण शपथ देतो? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. पंचतंत्रज्ञानाचे लेखक कोण आहेत? विष्णू शर्मा हे आहेत. पंजाब केसरी कोणाला म्हणतात? पंजाब केसरी या नावाचा उल्लेख कोणाला करतात? तर लाला लजपतराय यांना करतात. पुढील प्रश्न, पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली? पानिपतची पहिली लढाई ही बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यात झालेली आहे. पायोरिया रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दात आणि हिरड्या. राष्ट्रगीताचा वेळ मर्यादा काय आहे? राष्ट्रगीताची वेळ मर्यादा काय आहे? तर 52 सेकंद इतकी आहे. महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? महाराष्ट्राला लागलेली सर्वात लांब असणारी सीमा कोणाची? तर मध्य प्रदेश या राज्याची आहे. विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलाव आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माफ करा, आपल्या मराठमोळी भाषा साध्या भाषेमध्ये ह्या व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते. बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? बायोगॅसचा मुख्य घटक हा मिथेन आहे. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? पोलिओ हा रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर मज्जासंस्था या भागात इजा करतो. सर्वात हलका धातू कोणता आहे? लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. पुढील प्रश्न, थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी केलेली आहे. कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे? कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे? तर शिवाजीनगर हे कोयना धरणाचे दुसरे नाव आहे. पुढील प्रश्न, संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात? तर संगणकाच्या मेंदूला CPU असे म्हटले जाते. संगणकात जाणाऱ्या डेटाला काय म्हणतात? संगणकात जाणाऱ्या डेटाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इनपुट. WWW चे पूर्ण नाव काय आहे? WWW चे पूर्ण नाव काय आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? योग्य उत्तर आहे स्थायी समिती. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. रॉमचा संपूर्ण विस्तार काय आहे? म्हणजे आपल्याला लॉंग फॉर्म द्यायचा रॉमचा रीड ओनली मेमरी हा आहे. संगणकात रॅमचा अर्थ काय आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रँडम ॲक्सेस मेमरी. संगणकात शब्दाची लांबी कशी मोजली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाईटद्वारे. जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो? जिल्हाधिकारी असतो. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कशामुळे तयार झालेले आहे? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उल्कापात. शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. भारताच्या भूमासीमा किती देशांनी भिडतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 7. इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? लिओन पॅरिस या ठिकाणी आहे. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जिनिव्हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई उपनगर. बिंदुसारा धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बीड.
तिसरे इंग्रज मराठा युद्ध कोणी जिंकले? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंग्रज. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे. राष्ट्रीय सभेचे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले? 28 डिसेंबर 1885 साली राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झालेले आहे. कमिशनर रेडची हत्या कोणी केली? कमिशनर रेडची हत्या चापेकर बंधू यांनी केलेली आहे. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाबा आमटे. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? सीओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लाभलेली आहे? याचे योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर डॉल्फिन हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहमदनगर. भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हटले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा विचारलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते? आपले संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आपेगाव हे आहे. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोल्हापूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? तर रत्नागिरी हा जिल्हा आहे. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्यामची आई. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती? महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे दर्पण. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? तर प्रवरानगर हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? मधोकेकरी हे आहेत. पुढील प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता? तर राजीव गांधी यांच्या काळात राबविला गेला होता. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोणता? जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोणता? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंचायत समिती. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? तर पोलीस पाटील गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती हे भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी असते. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर 78. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे टंगस्टन. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलेला आहे न्यूटन यांनी. संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर संगणकाचा जनक हा चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात नवीनच आहे. हे सर्व प्रश्न यूट्यूबवरून घेतलेले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. काही चुकले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.